सुस्मिता, तू वकील आहेस आता आणि लोकशाही व्यवस्थेचे फायदे मिळण्याच्या दृष्टीनं तुला हे क्षेत्र किती महत्वाचं वाटतं? दुसरं म्हणजे तू सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी झालीस, त्यामध्ये जिंकलीस. एक छोट्या शहरातली मुलगी म्हणून तुला कोणत्या प्रकारच्या संघर्षातनं जावं लागलेलं आहे? उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार. आयोजकांनी इथे बोलण्याची आणि माझं मत मांडण्याची संधी दिली त्याच्याबद्दल सगळ्यात प्रथम मी सगळ्यांची आभारी आहे. मी सुरुवातीला वकील म्हणून काम करताना ऑब्विसली मी एका लीगल फील्डमध्ये काम करते. लीगल फील्ड आणि लोकशाहीचा खूप जास्त संबंध आहे असं मी म्हणेन एकमेकांशी. आणि खरोखर ह्या गोष्टी संदर्भात काम करताना किंवा कुठे बोलायला जाताना की तुम्ही कायद्याचा उपयोग लोकशाही करता कशा पद्धतीनं करू शकता हे खरं तर लोकांना समजून सांगायच्याच वेळ येते. जर तुम्ही असं म्हणाल की नाही की कायदा हा गरीब आणि श्रीमंत माणसांसाठी वेगळा आहे तर ते अगदी चुकीचं आहे. कायदा हा गरीब आणि श्रीमंत माणसांना एकाच रेषेवरती एकेच ठिकाणी पकडतो. आणि असं जर नसतं तर मला असं वाटतं की आज आपण बघतोय मोठमोठे राजकारणी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जे आहेत ज्यांच्याकडनं बरेचसे गुन्हे किंवा कायदेशीर घटनेला कायदेशीर गोष्टींना तडा गेलेला आहे ती गोष्ट आपल्याला बिहाइंड द बार दिसतात. ती लोक आपल्याला आजही बिहाइंड द बार दिसतात. सो मी नक्की म्हणेल की लोकशाहीसाठी कायदा खूप मोठं काम करतं, खूप महत्वाचा रोल प्ले करतं. आणि कायद्याद्वारे असे जे घटक आहेत की जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांच्यासाठी विधी साक्षरता म्हणून किंवा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत बऱ्याचशा अशा फॅसिलिटीज आहेत की तुम्हाला ज्याच्यासाठी काहीही शुल्क मोजावं लागत नाही. त्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कायद्यानं त्या आपल्या सगळ्या तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये लोक अदालत असेल किंवा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास जे घटक आहेत त्यांच्यासाठी कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा कायद्याचे जे उपयोग आहेत ते तुमच्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट हे पोहोचवण्याचं हे कायदा आणि आपलं संविधान काम करतं. त्याच्यामुळे नक्कीच खूप जवळचा संबंध आहे. मी म्हणेन की खूप सिंहाचा वाटा आहे लोकशाहीमध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून. दुसरा तुझ्या संबंधातला प्रश्न होता तो सौंदर्य स्पर्धेचा. तो काय संघर्ष होता आणि त्या संघर्षात गावातली मुलं आणि शहरांमधली मुलं किंवा महानगरांमधली मुलं यांना लेवल प्लेइंग फील्ड मिळतं असं तुला वाटतं का? अजिबात नाही. कारण की आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा मी ज्या ठिकाणी राहते सातारसारख्या ठिकाणी राहते या क्षेत्राला खरं तर ही कॉन्सेप्ट एक तर लोकांच्या पचनी पडत नाही किंवा त्याच्याबद्दल एक वेगळं कॉन्सेप्शन आहे की इट्स नॉट ओनली अबाउट द ब्युटी बट इट इज अबाउट द ब्युटी विथ ब्रेन विथ अ विजन. म्हणजे मी जर तिथं जाऊन बघते तर तुम्ही किती सुंदर दिसता, तुमची पर्सनॅलिटी किती छान आहे किंवा तुम्ही वेल मेंटेन आहात किंवा तुमची फिगर छान आहे म्हणून तुम्हाला ते लोक कधीही उभं करत नाहीत. तर तुम्ही तुमच्या त्या ब्रेनचा उपयोग तुमच्या एखाद्या सामाजिक दृष्ट्या तुम्ही तुमचं स्वप्न किंवा तुम्ही तुमचं विजन कंप्लीट करण्यासाठी कशा पद्धतीनं करू शकता. तुम्हाला आम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती नेऊन ठेवल्यानंतर तुम्ही समाजाला काय देणार आहात किंवा समाजासाठी तुम्ही काय रोल प्ले करणार आहात. कारण की ज्या वेळेस मी फक्त सुष्मिता धुमाळ म्हणून इथे येऊन बसते आणि ज्या वेळेस मी फॉरएव्हर मिस इंडिया 2022 चा क्राऊन घेऊन मी इथं बसते त्यावेळेस दोन हे व्यक्ती ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस त्याचा वेगवेगळा प्रभाव पडतो. ज्यावेळेस मी क्राऊन घेऊन बसून तुम्हाला बोलते त्यावेळेस तुम्हाला ते लगेच समजतं किंवा तुमचं लक्ष लगेच माझ्या बोलण्याकडे जातं. आणि तेच जर मी नॉर्मल व्यक्ती म्हणून तुमच्या समोर बसले तर तुम्ही तेवढं अटेन्शन देत नाही असं मी बघितलेलं आहे. तर खूप संघर्ष असतो की शहरातील लोकांचा एक वेगळा ॲटिट्यूड असतो की आपण गावाकडून आलेलो असतो किंवा आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात तर त्या समजून घेऊन त्याच्यावरती काम करणं आणि तिथं तेवढ्या धाडसानं उभं राहणं टिकून राहणं हे खूप जास्त महत्वाचे आणि या दृष्टिकोनातून बरेचसे संघर्ष माझ्या वाट्याला आले आणि सुदैवाने माझ्या प्रयत्नांना यश आलं. स्त्रिया अनेकदा घरातल्या पुरुषांच्या किंवा ज्येष्ठ सदस्यांच्या दडपणाखाली मतदान करतात, ते कसं थांबवता येईल? सुरुवातीलाच खरं तर माझ्या डोक्यात हा मुद्दा आला होता की देशपांडे सर आपण मगाशी एक वाक्य बोललात की लोकशाही म्हणजे निवडणुका असं नव्हे. तर मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस माझंही एकच कनेक्शन होतं की लोकशाही म्हणजे निवडणुका. आम्हाला नागरिक शास्त्रासारखा विषय शिकवला जातो पण तो आम्ही ऑप्शनला म्हणून टाकून देतो आणि त्याला तेवढं म्हणावं तेवढं आपण लक्ष देत नाही खरं तर. तर ह्याचं मी म्हणेन की ह्याची पाळंमुळं खरं तर भारतीय कुटुंब व्यवस्थेत आपल्याला पाहायला मिळतील सुरुवातीला.
कारण की होतं काय की 6 महिन्याचं मूल तुम्ही घरात एखाद्या पाहिलं, 4 माणसामध्ये जर ते बसलेलं असलं, तुम्ही सगळ्यांनी मोठमोठ्याने हसलाल, ते पण तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात की तेही टाळ्या वाजवतं. म्हणजे काय की ही मुलं अनुकरण प्रिय असतात. ते तुम्ही जे सांगतील ते करणार नाही, जे तुम्ही कराल तेच ते वागतील. म्हणजे काय सर, विषय पुन्हा तोच येतो की कुटुंब व्यवस्था ह्या गोष्टीला तितकीच जबाबदार आहे. लहानपणापासून लोकशाहीची मूल्य जी आहेत, लोकशाहीमधली मूल्य जी आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही महत्वाची मूल्य सर मी लहानपणापासून शिकत आले. मला ह्याचा काही गंधच माहित नव्हता जोपर्यंत मी LLB करत नव्हते, तोवर मी LLM करत नव्हते. मग ज्या वेळेस ह्या गोष्टी आम्हाला माहीत नसतात, तर ह्याची पाळंमुळं कुठं दिसतात की ज्यावेळेस घरातल्या एखाद्या मुलाला आणि मुलीला वेगवेगळी वागणूक दिली जाते. ज्या वेळेस मुलाला वेगळं शिकवलं जातं, मुलीला वेगळं शिकवलं जातं. ज्या वेळेस आहाराची पद्धत असेल, बऱ्याचदा आपण बघतो की शिळं-पाकं राहिलेलं घरातल्या स्त्रिया खातात आणि जे ताजं अन्न असतं ते अजूनही घरातल्या कर्त्या पुरुषांना दिलं जातं. तर मला वाटतंय आपण म्हणतोय की इक्वॅलिटी म्हणतोय, पण हे सगळे मुद्दे म्हणतोय आपण, लोकशाहीची मूल्य म्हणतोय, कायदे म्हणतोय, पण हे कायदे उपभोगायचं वातावरणच आमचा समाज आम्हाला देताना दिसत नाहीये. तर हे वातावरण कुठून चालू होतं, तर हे वातावरण प्रत्येक कुटुंबापासून चालू झालं पाहिजे. हे दडपण जे आपण म्हणतोय की हा ठीक आहे, हे आहे, इक्वॅलिटी आहे, स्त्री पुरुष समानता आहे, स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हा स्वातंत्र्य म्हणजे काय, यू कॅन डू एनिथिंग बट नॉट एव्हरीथिंग. तिथे संविधानाची चौकट आहे. संविधानाची चौकट कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट लिगल रॉंग म्हणून तुम्ही करत नाही तिथपर्यंत आहे. समता कुठे आहे, बंधुता कुठे आहे, विषमता कुठे आहे. जर एखादं मूल सर खूप सारं डोनेशन देऊन मेडिकलला प्रवेश घेत असेल आणि पुन्हा तो डॉक्टर होऊन तुम्ही त्याच्याकडनं का अपेक्षा करता की तो समाजसेवा म्हणून ती डॉक्टर म्हणून त्या व्यवसायामध्ये उतरेल, असाही विषय होतो. तर या अनुषंगाने आम्ही शिक्षण पद्धतीकडे पाहायला गेलो तर शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही बघतो की एखादं मूल कसं दिसतं किंवा किती छान दिसतं किंवा एखादं किती कुरूप आहे किंवा एखादं किती हुशार आहे किंवा एखादं किती मट्ट आहे, ह्याच्यावरनं पण आम्हाला विषमता आमच्या शिक्षण पद्धतीकडनंच करताना दिसते. एखादं मूल किती मोठ्या माणसाचं आहे किंवा किती श्रीमंत माणसाचं आहे आणि किती गरीब माणसाचं आहे, ह्याच्यामध्ये पण आम्हाला विषमता हे आमच्या ज्या वेळेस आम्ही लहान असतो, कुटुंबात असतो, आम्ही शाळेमध्ये जातो, तेव्हापासून आमच्यावरती ह्या गोष्टी बिंबवल्या जातात की हा हे स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, इक्वॅलिटी आहे, पण ती फक्त पुस्तकात आहे. हे जे कायदे आहेत, हे कायदे ह्या कागदापासून तुमच्या आमच्या घराच्या, आमच्या कुटुंबाच्या जोवर हे कायदे कागदापासून काळजापर्यंत जाणार नाहीत, तोपर्यंत मला वाटत नाही की लोकशाहीची मूल्य खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवली जातील. आणि हे जे दडपण आहे स्त्रियांवरती की नाही की घरातले असे म्हणतायत आणि मग त्यालाच आपण वोट करायचं. दुसरा प्रश्न असा येतो बऱ्याचदा की आजच्या तरुण पिढीचा मी म्हणेन की बऱ्याचदा आपण बघतो की मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की लोकशाही म्हणजे निवडणुका, एवढंच इक्वेशन आजकालच्या तरुणांना कळतं. मग आजचा तरुण खऱ्या अर्थानं काय करताना दिसतो आपल्याला, तर हातात डिग्री आहे पण नोकरी नाहीये. आजचा तरुण एखाद्या चळवळीत उभा आहे पण चळवळीचा विषय काय हेच त्याला माहित नाहीये. एखाद्या आंदोलनाचे मुद्दे पटोत किंवा न पटोत, आमच्या तरुणाच्या हातात सदैव त्याचे झेंडे आणि पोलिसांचा जो मार असतो, पोलिसांचे ह्यांच्याच पाठीत दांडे. पण आमच्या नेत्याचे मुद्दे पटोत न पटोत, आमच्या नेत्याचे मतं आम्हाला पटत न पटत, ह्यांच्या सभांना मात्र आमचा तरुण गर्दी करणार आणि आमच्या नेत्यानं फक्त आमच्या खांद्यावर हात ठेवावा आणि तो एकदा हात ठेवला की त्याचं आयुष्य सुफळ संपन्न होणार. ही आजच्या तरुणाची अवस्था आपल्याला आजच्या समाजामध्ये दिसते. तर ह्या तरुणांनी ह्या खऱ्या अर्थानं हे लोकशाही म्हणजे काय आहे, ह्यातली मूल्य म्हणजे नक्की काय आहेत, ही आपण स्वतः त्याचा एक कॉन्सेप्ट क्लिअर केला पाहिजे. आजच्या तरुणांना प्रश्न पडताना दिसत नाहीत, फक्त एवढे म्हणताना दिसतात की नाही की हे सरकारने योग्य नाही केलं किंवा ते शासनानं योग्य नाही केलं. तुम्ही असं कसं म्हणू शकता जर तुम्ही स्वतः ऍक्टिव्हली कशातच पार्टिसिपेट नाही आहात. तुम्ही जर स्वतः काहीतरी देता, तुम्ही स्वतः काहीतरी समाजासाठी करता, त्यावेळेस तुम्हाला हे म्हणण्याचा अधिकार येतो की नाही हे चुकीचं होतंय किंवा हे चुकीचं नाही झालं पाहिजे. मला वाटतं हे अधिकारवाणीनं बोलण्यासाठी आजच्या तरुणांनी किंवा आजच्या पिढीने किंवा आजच्या समाजाने, तुम्ही काहीही नसा पण तुम्ही सगळ्यात आधी जबाबदार असणं गरजेचं आहे, जबाबदार नागरिक असणं गरजेचं आहे. तुमची जबाबदारी तुमच्या समाजाप्रती
तुमच्या आई वडिलांप्रती, तुमच्या शिक्षणाप्रती, तुमच्या नोकरीप्रती, तुमच्या देशाप्रती ज्यावेळेस तुम्ही जबाबदार म्हणून वागाल ना, त्यावेळेस ही मूल्य लोकांना आयती तुमच्यामध्ये टाकावी लागणार नाहीत असं मला वाटतं. आणि कसल्याही प्रकारचं कोणत्याही कुटुंब व्यवस्थेमध्ये कसलंही मत देण्यासाठीचं दडपण कोणालाही तयार होणार नाही आणि त्या दडपणानं काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं.